वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। कुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं निरूपण करत आपण श्रीमद भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायातल्या 19व्या क्रमांकाच्या सगळ्या श्लोकांचं निरूपण केलं होतं आणि ज्ञानेश्वरीच्या या 5व्या अध्यायातल्या 102 क्रमांकाच्या ओव्यांपर्यंतचं निरूपण आपण आतापर्यंत केलेलं होतं. आज आपण पुढील ओव्यांचं निरूपण करणार आहोत, ज्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला अर्जुनानं जो एक महत्त्वाचा प्रश्न विचारला होता की देवा तुम्ही कर्मयोग आणि ज्ञानयोग मला सांगताय, या दोनपैकी नेमकं मी काय करावं, याच प्रकारचा प्रश्न अर्जुनाचा पुन्हा एकदा या अध्यायाच्या सुरुवातीला आलेला आपण बघितला आणि त्याचं वर्णन करत करत हे दोनही मार्ग कसे एक आहेत हे सांगून ज्ञानयोगी पुरुषाची लक्षणं सांगायला भगवंतानं सुरुवात केलेली आहे. आणि ही सुरुवात करून भगवंत या ज्ञानयोगी महात्म्याची लक्षणं सांगताना पुढे काय वर्णन करतायत ते आज आपण बघूया. भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतायत, न प्रह्युष्येत प्रियं प्राप्य नोद्विजेत प्राप्य च प्रियं स्थिर बुद्धीर सम्मूढो ब्रह्मविद ब्रह्मणी स्थितः. अर्थात इष्ट वस्तूच्या प्राप्तीने जो हर्षित होत नाही किंवा अनिष्ट वस्तू प्राप्तीने जो दुःखी होत नाही, असा जो स्थिर बुद्धी व मोहरहित असतो तो ब्रह्मवेत्ता सदा ब्रह्मामध्ये स्थित असतो. आध्यात्मिक स्थिती ही भौतिक स्थितीपेक्षा वेगळी असते. जीवन जगण्याचे 2 स्तर असतात, एक भौतिक स्तर आणि एक आध्यात्मिक स्तर. जी व्यक्ती आध्यात्मिक स्तरावर जीवन जगते त्या व्यक्तीला भौतिक स्तरावरच्या गोष्टींनी, घटनांनी, वस्तूंनी, आजूबाजूच्या लोकांनी, त्यांच्या नात्यात असलेल्या इतर लोकांनी कोणत्याही प्रकारचा प्रभाव पडत नाही. जी व्यक्ती आध्यात्मिक पातळीवर जीवन जगत असते ती व्यक्ती आतून बाहेर जगाकडे पाहत असते. तिच्या अधिष्ठानामध्ये अंतर्मन असतं, अंतर्गत अवस्था असते. त्यालाच आपण आध्यात्मिक जीवन म्हणत असतो. आणि ज्याला पार्श्वभूमी आतली आहे, ज्याचं मन सुस्थिर आहे, ज्याचं अंतःकरण स्थिर आहे, अंतःकरण स्थिर झाल्यावर जो बाहेर दृष्टी टाकतो, बाहेरच्या जगाकडे जो बघतो, त्याला हे जग स्थिर असं दिसत असतं. जसा पाया मजबूत असला की वर किती जरी खाली भूकंप झाला तरी वरच्या इमारतीला कोणत्याही प्रकारचा धक्का पोहोचत नाही. इमारतीला धक्का तेव्हाच पोहोचतो जेव्हा पायाला धक्का पोहोचतो. पाया डळमळीत झाला, पाया हल्ला की इमारत आपोआप हलते. म्हणून ज्या इमारतीला सशक्त राहायचंय त्या इमारतीनं आपला पाया मजबूत केला पाहिजे. पाया म्हणजे अध्यात्म, पाया म्हणजे अंतरंग जीवन, पाया म्हणजे आंतरिक जीवन. याचं हे आंतरिक जीवन स्थिर झालं, ज्याला आध्यात्मिक दृष्टिकोनातून जीवन जगण्याचं कौशल्य प्राप्त झालं, ज्याचं जगणं आतून बाहेर येत आहे, त्याला बाहेरच्या वस्तूंच्या, व्यक्तींच्या, परिस्थितीच्या अनुकूल प्रतिकूलतेचा कोणताही परिणाम त्याच्यावरती होत नाही. हा परिणाम त्यांच्यावरती होतो ज्यांचं जगणं बाह्य स्तरावरती असतं, भौतिक जगाच्या स्तरावरती असतं. जे बाह्य स्तरावरून जगाकडे बघत असतात आणि जे बाह्य स्तरावरून जगाकडे बघतात त्यांना आतल्या जगाचा पत्ताच नसतो, त्यांना आध्यात्मिक जीवनाचा गंधच नसतो, त्यांना आध्यात्मिक जीवन नावाचं काही एक जीवन आहे हेच माहिती नसतं. ते या विश्वाशी, या प्रदेशाशी पूर्णपणे अनभिज्ञ असतात.
ते बाहेरून आत येण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांचं अंतरंग ही बाह्यच असतं. त्यांचं अंतरंग ही बाह्य रंगाच्या स्तरापासूनच सुरू होत. आणि अशा व्यक्तींच्या जगण्यावर भौतिक गोष्टींच्या असण्या नसण्याचा, भौतिक परिस्थितीचा, भौतिक जगातल्या लोकांच्या अनुकूल प्रतिकूलतेचा लगेच परिणाम होत असतो. अशा भौतिक स्तरावर जीवन जगणाऱ्या लोकांना हवं ते मिळालं नाही, हवं तेव्हा मिळालं नाही. जे मिळाले त्यांच्यामध्ये काही प्रतिकूल बदल झाला, जी परिस्थिती कालपर्यंत अनुकूल होती ती आता प्रतिकूल झाली, असं थोडं जरी काही त्यात बदल झाला की त्यांचं अंतःकरण सुद्धा विचलित होतं, मनोअवस्था सुद्धा विचलित होते. या प्रकारचं ही जीवन जगणारा एक वर्ग आहे, ज्यांचं वर्णन इथं माऊली आता करतायत. ते साम्य स्थितीला उपलब्ध झालेले आध्यात्मिक महापुरुष जे आहेत, आध्यात्मिक पुरुष जे आहेत, त्यांचं इथं वर्णन माऊली करतायत. आणि ते करताना त्या आध्यात्मिक अवस्थेत स्थिर झालेल्या पुरुषाला बाह्य गोष्टीच्या असण्या नसण्याचा काहीही परिणाम कसा होत नाही ते भगवंत इथं सांगतायत. त्यामुळं योग्य वस्तू आपल्या आजूबाजूला नसतील, योग्य माणसं आपल्या आजूबाजूला नसतील, आपल्याला अनुकूल अशी परिस्थिती आपल्या आजूबाजूला नसली तरी सुद्धा ते त्या परिस्थितीनं दुःखी होत नाहीत. सगळं अनुकूल आहे म्हणून आनंदित होत नाहीत, सगळं प्रतिकूल आहे म्हणून दुःखी होत नाही. हवं तसं आहे, सगळं व्यवस्थित आहे, भौतिक सुखसुविधा मिळालेल्या आहेत, गाडी मिळाली आहे, बंगला मिळालाय, सगळं काय हवं ते नोकर चाकर सगळं ऐश्वर्य मिळालंय म्हणून ते आनंदी होत नाहीत. कारण त्यांच्या जगण्याचा पाया अंतरंगातला आहे, म्हणून बाह्य सुखसुविधांमुळे ते सुखी होत नाहीत. आणि याच्या उलट परिस्थिती असेल, अतिशय गरीब दुःखमय असं त्यांचं जीवन जरी असलं, संघर्षमय असं जीवन जरी असलं, तरी त्या संघर्षमय जीवनातही ते दुःखी होत नाहीत. आपल्या अंतःकरणाला कोणत्याही परिस्थितीनं ते बाधा पोहोचू देत नाहीत. म्हणून आपल्याला संत दोन्ही अवस्थेतले दिसतात. एकीकडं संत एकनाथ महाराजांचं उदाहरण घेऊयात. अत्यंत श्रीमंत कुटुंबात एकनाथ महाराजांचा जन्म झाला. त्यांच्या घरी कुणी कथा, रामायण, भागवत वगैरे ऐकायला आले तर त्यांना कळशीनं तूप वाढलं जायचं, साखर, गूळ, जे कोणते चांगले पदार्थ आहेत ते मोफत खाऊ घातले जायचे. ऐश्वर्य तेवढं होतं. पण त्या श्रीमंतीमुळं नाथ महाराजांच्या आध्यात्मिक अवस्थेत कोणताही बदल झालेला नव्हता, ते स्थिर होते. अगदी याच्या उलट कबीरांचं जीवन, अनेक वारकरी संतांचं जीवन त्या प्रकारचं होतं. कबीरांच्या घरी खायला सुद्धा पैसे नसायचे. कबीरांचं म्हणणं एवढंच असायचं, एखादी वस्तू विकली तर पैसे किती मिळावे, तर माझं पोट भरो किंवा न भरो, पण घरी एखादा साधू आला तर त्याचं पोट भरेल, तो उपाशी जाणार नाही, एवढे पैसे मला या वस्तूचे दिले तरी चालतील, असा मोलच कबीरजी त्या वस्तूचा करायचे. तुकाराम महाराजांच्या बाबतीत तर आपल्याला आणखी भयानक परिस्थिती दिसते. ज्यांच्या स्वतःकडं गावाला पोचण्या एवढं ऐश्वर्य होतं, त्यांची पत्नी अन्न करत मरण पावली, मुलं अन्न करत मरण पावली, गुरंढोरं मरण पावली, पण तरी सुद्धा अंतःकरण स्थितीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल झाला नाही. बाह्य परिस्थिती अनुकूल असो किंवा प्रतिकूल असो, ज्याचं अंतःकरण या परिस्थितीनं बाधित होत नाही, बाह्य अवस्थेच्या वादळांमुळं ज्याच्या अंतरंग स्थितीतल्या तरंगांमध्ये कोणतीही अस्थिरता येत नाही, तो स्थिर पुरुष आहे, तो साम्यावस्थेला पोहोचलेला महात्मा आहे. या प्रकारचं वर्णन इथं भगवंत करतायत. माऊली या श्लोकाचं वर्णन काय करतायत बघूयात. माऊली म्हणतायत, तरी मृगजळाचे निपुरे जैसे न लोटीजे का गिरीवरे, तैसा शुभाशुभी न विकरे पातळी आजो. अर्थात
मृगजळाच्या पुराने जसा पर्वत लोटला जात नाही, त्याप्रमाणे बरी वाईट गोष्ट प्राप्त झाली असता ज्याच्या ठिकाणी सुख दुःखादी विकार उत्पन्न होत नाही. माऊलींनी खूप सुंदर दृष्टांत दिला. माऊलींनी म्हटले मृगजळाचा पूर आला. मुळात मृगजळच अस्तित्वात नसते. मृगजळ हा फक्त भास असतो. मृगजळ म्हणजे नसलेल्या पाण्याचा असल्याचा भास निर्माण होणं म्हणजे मृगजळ. पण त्या मृगजळाला कोण बाधित होतो, त्या मृगजळाला कोण भुलतो, तर ज्याला ते मृगजळ मृगजळ वाटत नाही, ज्याला ते खरं पाणी वाटतं, तो त्या मृगजळानं भुलतो. पण ज्याला कळलंय की हे मृगजळ आहे, तो त्या मृगजळानं का बाधित होईल. आणि मृगजळाचा पूर आला म्हणून पर्वताला काही धक्का लागेल का? गिरीवरे मृगजळाचा पूर आला म्हणून पर्वत हालेल का? तर नाही. माऊलींनी किती सुंदर दृष्टांत दिलाय. विरोधाभासाची दोन रूपक माऊलींनी इथं परस्पर विरोधामध्ये उभी केलेले आहेत. खूप वेगळ्या प्रकारचा दृष्टांत इथं माऊलींनी वापरला. माऊलीच्या दृष्टांतांचा भाषाशास्त्रीय अलंकार शास्त्रीय विचार केला तर रूपकाची दृष्टांतांची वेगवेगळी रूप आपल्याला बघायला मिळतात. मृगजळाचा पूर ही एक प्रतिमा आणि त्याच्या विरोधात उभा असलेला गिरीवर अर्थात पर्वत. कितीही मृगजळाचा पूर आला तरी पर्वत किंचितही हलणार नाही, तो स्थिरच असणार. अगदी त्या पद्धतीनं परिस्थिती अनुकूल असो किंवा प्रतिकूल असो, त्या परिस्थितीला जो मृगजळ मानतो, कारण ती परिस्थिती मृगजळच आहे. जे आपल्या आजूबाजूला आहे ते असून नसल्यासारखं आहे. प्रकृतीवादी संप्रदायांमधल्या ज्या वेगवेगळ्या शाखा आहेत त्यातल्या एका तत्वज्ञानाच्या शाखेचं असं मत आहे, असं म्हणणं आहे की या जगामध्ये जे काही चाललं आहे, जे काही सुरू आहे ते अस्थिर आहे कायमच. या जगामध्ये काहीच स्थिर नाही. या जगामध्ये जे जे काही दिसतंय तो सगळा भास आहे, तो सगळा भ्रम आहे. या जगामध्ये आहे म्हणावं असं दुसरं असं काहीच नाही. कारण मला तुम्ही एका क्षणापूर्वी बघितलं, त्यानंतरच्या दुसऱ्या क्षणात माझ्यात कितीतरी आतून बाहेरून बदल झाले. मी ज्या ठिकाणी एका क्षणापूर्वी होतो त्या क्षणी मी आता नाहीये. हा क्षण, ही जागा पुन्हा येणार नाहीये. ही वेळ पुन्हा येणार नाहीये. माझ्या तोंडून निघालेले शब्द पुन्हा येणार नाहीये. भाषा विज्ञान सुद्धा असं सांगतं, शास्त्रीय भाषा विज्ञान, की एका व्यक्तीनं एका अक्षराचा आयुष्यात एकदा उच्चार केला की तसा उच्चार त्याच्याकडून आयुष्यात पुन्हा कधीच होत नाही. म्हणजे मी माझ्या आयुष्यात हे अक्षर किंवा स्वर म्हणा एकदा उच्चारला की पुन्हा मी आयुष्यात कितीही वेळा तो स्वर उच्चारला तरी ते दोन स्वर सारखे नसतात. त्याच्यामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारचा बदल हा होत असतो. इतकं सगळं परिवर्तनीय अशा प्रकारचं हे सगळं आहे असं मांडणारा एक मोठा वर्ग आहे. जो आध्यात्मिक अवस्थेत स्थिर झाला त्याला हे सगळं जगत याच प्रकारचं अस्थिर वाटतं, मृगजळात्मक वाटतं. आणि जे स्वभावतःच अस्थिर आहे त्याच्या अस्थिरतेला आपण संबंधित होऊन स्वतःची स्थिरता का बाधित करावी. आणि म्हणून जो आतून स्थिर आहे, जो आतून पर्वतासारखा झालेला आहे, जो आत्मरूपामध्ये स्थिर आणि स्थित झालेला आहे, तो बाह्य कोणत्याही परिस्थितीत अनुकूल असो किंवा प्रतिकूल असो त्यांनी तो अजिबात हलत नाही. जसं मृगजळाच्या पुरानं पर्वत हलत नाही तरी मृगजळाचे पुरे मृगजळाचा पूर आला तरी जैसे न लोटी जे का गिरीवरे, तो मृगजळाचा पूर गिरीवर आला म्हणजे पर्वताला हलवू शकत नाही. तैसा शुभाशुभी, शुभ असो किंवा अशुभ असो, अनुकूल असो किंवा प्रतिकूल असो, चांगला असो किंवा वाईट असो, न विकरे म्हणजे विकार पावत नाही, कोणत्याही प्रकारचा परिणाम त्याच्यावर होत नाही. पातलिया जो अशा अवस्थेला जो प्राप्त झालेला आहे तो चितो निरुता समदृष्टी तत्वता, हरी म्हणे पंडुसुता तोची ब्रह्म. अर्थात भगवान म्हणतात अर्जुना तोच ब्रह्म असून
खरोखर तात्विक दृष्ट्या समदृष्टीचा तोच पुरुष होय. समदृष्टी प्राप्त झालेला पुरुष तोच आहे जो आतून स्थिर आहे. तोच तो निरुता. निरुता म्हणजे खरोखर. समदृष्टी तत्वता, समदृष्टीचं तत्व जाणणारा तो आहे असं हरी म्हणे पंडुसुता. अर्जुनाला भगवंत सांगतायत तोच ब्रह्म, तोच ब्रह्म आहे. ब्रह्मरूपता आपल्या सगळ्यांना सहज स्वाभाविकपणे प्राप्त आहे. हे अध्यात्माचं मूळ सूत्र आहे. पण आपण ते विसरल्यामुळं ब्रह्मतत्वापासून दूर जाऊन जीवदशेला आलो. जीवदशेत येऊन कर्म अकर्माच्या गर्तेत सापडल्यामुळं, कर्माच्या पाप पुण्यात्मकतेमुळं, अनुकूल प्रतिकूलतेमुळं अडकलो. पण ज्याला ही सगळी आवरणं बाजूला करता आली, जो कर्म अकर्माच्या पलीकडे गेला, म्हणून जो पाप पुण्याच्या पलीकडे गेला, सगळी आवरणं दूर करून जो ज्याची जीवदशा ही संपली, जो आपल्या मूळ रूपामध्ये स्थित आणि स्थिर झाला, तो ब्रह्मच आहे. त्याच्यात आणि ब्रह्मामध्ये कोणत्याही प्रकारचा फरक, कोणत्याही प्रकारचा बदल नाही. जो बदल आहे तो केवळ आकाराचा आहे, दिसण्याचा आहे. अस्तित्वाच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचा भेद, बदल आता त्याच्यामध्ये राहत नाही. तोच तो निरुता, समदृष्टी तत्वता, हरी म्हणे पंडुसुता. तोच ब्रह्म, तो ब्रह्म आहे असं अर्जुनाला भगवंत सांगतायत. पुढे भगवंत काय म्हणतायत बघा. बाह्य स्पर्शेष्वसक्तात्मा विंदत्यात्मनि यत् सुखम स ब्रह्मयोग युक्तात्मा सुखमक्षय्यमश्नुते. अर्थात शिवाय शब्दादी बाह्य विषयांमध्ये ज्याचे अंतःकरण आसक्त नसते तो आत्मसुख अनुभवतो आणि तो ब्रह्मामध्ये स्थिर चित्त असल्यामुळे त्याला अक्षय सुख प्राप्त होते. असा जो महात्मा आहे, असा जो पुरुष आहे, तो पुरुष केवळ अनुकूल प्रतिकूल परिस्थितीत स्थिर असतो असं नाही, तर तो बाह्य विषयामध्ये कोणत्याही प्रकारे आसक्त होत नाही. कारण तो कायम आत्मसुखाचा अनुभव घेत असतो. आपल्या ब्रह्मरूपामध्ये स्थिर असल्यामुळं त्याला कायमचं अक्षय अशा प्रकारचं सुख प्राप्त होत असतं. कारण तो सुखच झालेला असतो. ब्रह्मतत्व म्हणजे सुख, ब्रह्मतत्व म्हणजे आनंद, ब्रह्मतत्व म्हणजे समाधान. आपल्याला जेव्हा जेव्हा सुख मिळतं, आपल्याला जेव्हा जेव्हा आनंदाचा अनुभव येतो, तो आनंदाचा, सुखाचा अनुभव आपल्याला कधी येतो? मानसशास्त्रामध्ये या सुखाचं वर्णन करणारा एक वर्ग असा आहे की त्यांचं असं मत आहे की जेव्हा आपण सुखाचा, आनंदाचा, समाधानाचा अनुभव घेत असतो तेव्हा आपण काहीच नसल्याच्या एका वेगळ्या अस्तित्वाचा अनुभव घेत असतो. सामान्य लोकांच्या बद्दल आपण चर्चा करतो. आनंद सुख म्हणजे काय, तर विस्मरण म्हणजे सुख. विस्मरण कशाचं, तर ज्या दुःखदायक गोष्टी कायमच्या आपल्या स्मरणात असतात, त्या कायम स्मरणात असणाऱ्या गोष्टी जिथं विस्मरणात जातात तिथंच आपल्याला भौतिक सुख अनुभवाला येत असतं. भौतिक सुखाची चर्चा करतोय आपण. आपल्या आवडीचा पदार्थ खाताना मिळणार सुख, किंवा प्रचंड गर्मीमध्ये थंड असा वारा अंगाला झोंबल्याबरोबर मिळणारं सुख, प्रचंड अशा उन्हामध्ये सावलीत गेल्यानंतर अनुभवाला येणारं सुख, आपल्याला आवडणारं सुंदर असं संगीत कानावर पडल्यानंतर मिळणारं सुख, डोळ्यांना बघावंसं वाटणारं एखादं चित्र, एखादा प्रसंग डोळ्यासमोर आल्यानंतरचं सुख, ज्या स्पर्शाचा सर्वाधिक आनंद आपल्याला वाटतो त्या स्पर्शानंतर मिळणारं सुख, आपल्याला जो पदार्थ सर्वाधिक आवडतो तो पदार्थ खाताना मिळणारं सुख, अशा कोणत्याही प्रकारच्या सुखाची जर आपण आठवण केली तर ते सुख तेव्हाच अनुभवाला येतं जेव्हा आपण त्या सुखाचा अनुभव घेत घेत आपलं असणं विसरून जातो. आपलं असणं विसरल्यावर जो अनुभव येतो त्याला आपण सुख म्हणतो. किंवा आपल्याला सुखाचा अनुभव येतो म्हणजे काय होतं, तर आपल्या असण्याला आपण विसरतो तेव्हाच आपल्याला ते सुख अनुभवाला येत असतं.
थोड्या वेगळ्या भाषेत सांगितलं तर तुम्हाला हे लवकर समजेल. एखाद्या सुंदर अशा गायकाला विचारलं, जो तल्लीन होऊन गात होता, सुंदर असं त्यानं गायन केलं. त्याचं गायन संपल्यावर त्याला विचारलं की तुम्हाला गायनात आनंद मिळाला का? तर तो म्हणेल की मला खूप आनंद मिळाला गायनात. मग त्याला दुसरा प्रश्न जर विचारला, जेव्हा तुम्ही त्या आनंदात होतात तेव्हा तुम्हाला मी गातोय ही जाणीव होती का? मी गातोय या क्रियेबद्दल काही भान होतं का? तर ते तुम्हाला सांगतील नव्हतं. जिथं भान नव्हतं तिथंच तो आनंद अनुभवाला आलेला असतो. जिथं असण्याचं भान आहे तिथं सुख अनुभवाला येत नाही. जिथं असण्याचं विस्मरण होतं तिथं सुख अनुभवाला येत असतं. आणि म्हणून सुखाचा क्षण कधी निघून जातो कळत नाही. एखादा महात्मा समाधीमध्ये इतका वेळ रमलेला असतो की त्यालाही भान नसतं की मी किती वेळ त्या आनंदात समाधी अवस्थेत मग्न होतो. एखाद्या चित्रकाराला चित्र करण्यामध्ये इतका तल्लीन झालेलं तुम्ही बघाल की महिने त्याला त्या चित्रात गुंतलेली आठवण राहत नाही. एखादा मूर्तिकार मूर्ती बनवताना त्या मूर्ती बनवण्यात तो इतका तल्लीन होतो की त्या मूर्ती बनवण्यामध्ये किती वेळ गेला याचं त्याला भानच नसतं. एखादा लेखक लेखनामध्ये इतका गुंतून जातो की ती कलाकृती पूर्ण झाल्यावर त्याला जाणवतं की ही कलाकृती पूर्ण करण्यासाठी जो वेळ लागला तो वेळ कधी निघून गेला हे कळलंच नाही त्याला. हा अनुभव त्याला वेळोवेळी येत असतो. आणि म्हणून सुख म्हणजे काय तर जिथं भौतिक ज्या भावनांशी आपण जुडले गेलेलो आहोत ती जुडण्याची, ती भौतिक गोष्टींशी तल्लीन होण्याची सवय जिथं मोडते तिथं भौतिक जगातल्या लोकांना सुखाचा अनुभव येत असतो. आणखी थोड्या वेगळ्या पद्धतीने हे स्पष्ट करू. हे सुख कशा प्रकारचं आहे? मी एक उदाहरण नेहमी सांगत असतो की एका माणसाला त्याच्या पायाला 9 नंबरचा बूट येत होता. त्याच्या पायाची साईज 9 नंबरच्या शूजची होती, पण तो नेहमी 8 नंबरचाच शूज खरेदी करायचा. लोक त्याला विचारायचे की तुझा पाय जर 9 नंबरचा आहे तर तू 8 नंबरचा शूज का घालतो? तर त्यानं सांगितलं की 8 नंबरचा शूज घातल्यावर दिवसभर मला किती त्रास हो, पण जेव्हा रात्री झोपायच्या वेळीला किंवा घरात जाताना मी ते शूज काढतो तेव्हा माझ्या पायांना जो आनंद मिळतो, माझ्या सगळ्या शरीराला ज्या सुख संवेदना अनुभवाला येतात त्या अनुभवण्यासाठी मी दिवसभर तो त्रास सहन करतो. भौतिक जगातून अनुभवाला येणारं सुख या प्रकारचं असतं, पण ते सुख तेव्हाच अनुभवाला येतं जेव्हा तुम्ही तुमच्या या भौतिक जाणीवा, भौतिक संवेदना विसरून जाता. त्याच अवस्थेतला तो अनुभव असतो. म्हणून तो सुखाचा अनुभव एक संमोहन आहे. तो सुखाचा अनुभव त्या ब्रह्मतत्वाच्या झलकीचं एक रूप आहे. तिथं तुम्ही स्वशी तल्लीन झालेले असते, तिथं तुम्ही तुमच्यावर आरूढ झालेले असतात. ते तुमचं रूप तुम्हाला तिथं अनुभवाला आलेलं असतं. तिथं तुम्ही स्वतःला चाखलेलं असतं. कारण तुम्ही सुखरूप आहेत, तुम्ही आम्ही ब्रह्मरूप आहेत. ती ब्रह्मरूपता, ती तल्लीनता एखाद्या भौतिक क्रियेत गुंतण्यातून आपल्याला प्राप्त होते आणि ती क्रिया शून्य होऊन जाते आणि मग आपण काही काळासाठी त्या तत्वाशी जुळून जातो. आणि जो ब्रह्मरूपाशी, ब्रह्मतत्वाशी तल्लीन झाला त्याचा काळ संपलेला असतो, त्याचा भूत भविष्य वर्तमान संपलेला असतो. त्याचंच वर्णन इथं माऊली करतायत की तो अक्षय अशा सुखाला उपलब्ध होतो. त्याचं सुख आता संपत नाही, कारण तो ज्या सुखाशी तल्लीन झालाय त्याच्यापासून त्याला वेगळंच कुणी करू शकत नाही. माऊली या श्लोकाचं काय वर्णन करतायत बघू. जो आपण पे सांडोनी कही इंद्रिय ग्रामावरी येण्याची नाही, तो विषय न सेवी हे काही विचित्र येत. अर्थात आपली स्वरूप स्थिती सोडून जो केव्हाही इंद्रियाधीन होत नाही, तो विषयांचे सेवन करीत नाही, यात नवल ते काय. जो आपण पे सांडोनी कही, आपण पे शब्दाचा अर्थ आहे स्वरूप स्थिती. जो स्वतःला सोडून इंद्रिय ग्रामावरी येण्याचे नाही, तो इंद्रियांवर येतच नाही. त्याचा जगण्याचा स्तरच बदललेला आहे. त्यानं आपल्या जगण्याची सीमाच निश्चित करून टाकलेली आहे. तो बाह्य जगाच्या सीमेचं उल्लंघनच करत नाहीये. बाह्य जगात तो उतरतच नाही.
अंतरंग जगताच्या सीमेच्या आतच ज्याचं जगणं चालू आहे, जो अंतरंग जगताच्या सीमेचं उल्लंघनच करत नाही, जो ब्रह्मरूपामध्ये स्थिर आहे, स्थित आहे, आत्मरूपामध्ये जो स्थिर झालेला आहे, ती स्थिती सोडून, जो आपण ते सोडून कही, आपली ती स्थिती सोडून इंद्रिय ग्रामावरी, इथं इंद्रिय हे बाह्य जगताची सीमा आहे. बाह्य जगाशी इंद्रियांद्वारा आपण जुळतो. डोळे दृश्य जगाशी जोडतात, कान श्राव्य जगाशी जोडतात, जीभ जे चाखण्या योग्य विश्वामध्ये पदार्थ आहेत त्याच्याशी जोडतात, स्पर्शादी विषयांशी संबंध त्वचेमुळे येतो, घ्राणादी विषय नाकामुळं या शरीराला कळतात. म्हणजे शरीर ही सीमा आहे आणि या सीमेच्या बाहेर एक मोठं गाव आहे ज्याला आपण भौतिक जगताचं गाव म्हणतो, जो इंद्रिय ग्रामावरच कधी येत नाही. तो इंद्रियाच्या बाहेर कधी जाईल? तो डोळ्यांना जे काही दिसतंय त्या दिसणाऱ्या जगाशी कधी तादात्म्य पावत नाही. इंद्रियांतून जे अनुभवाला येणारं विश्व आहे त्या विश्वाशी जो कधी स्वतःला जुडूनच घेत नाही, इंद्रिय ग्रामावरी येण्याची नाही, तो कधीच येत नाही त्या इंद्रिय ग्रामावर. तो विषय न सेवी हे काही विचित्र येतं. तो विषयांच्या सेवनात रमत नाही. याच्यामध्ये काय आश्चर्य आहे? साहजिक आहे. जो आत्मतत्वातलं आत्मरूपत्वातलं अमृत सेवन करतो तो बाह्य भौतिक विषयांमधलं जे सुखदुःखात्मक असं असा जो अनुभव आहे तो का सेवन करेल? सहजे स्वसुखाचे नि अपारे सुरवाडलेनी अंतरे रचिला म्हणून बाहिरे पाऊल न घाली. अर्थात अपार स्वात्मसुखाने सहजच अंतःकरणात सुखी झाल्यामुळे तो बाह्य विषयांकडे पाऊल घालीत नाही. आत्मसुखाची गोडिया विटे जो का सकळ विषया, माऊलींनीच एके ठिकाणी म्हटले, तयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही. जो अंतरंग सुखाच्या गोडीनं भुललेला आहे, अंतरंग सुखामध्ये जो नाहून निघालेला आहे, ज्याचं अंतःकरण त्याला परिपूर्ण सुख देत आहे, सहजे स्वसुखाचे नि अपारे, अपार अशा स्वसुखामुळं, सहज अशा अपार अशा स्वसुखानं सुरवाडलेनी अंतरे, सुरवाडलेनी शब्दाचा अर्थ आहे संतुष्ट झाल्यामुळे, अंतरे म्हणजे अंतःकरण, ज्याचं अंतःकरण सहजपणे मिळणाऱ्या अपार अशा स्वसुखानं परिपूर्ण झालेलं आहे, तृप्त झालेलं आहे, संतुष्ट झालेलं आहे, ज्याचं पोट भरलंय. तुम्हाला तुमचा आवडणारा पदार्थ कधीपर्यंत आवडता असतो? कोणताही पदार्थ असतो. जो पदार्थ तुम्हाला आवडतो तो पदार्थ आवडीचा कधीपर्यंत? जोपर्यंत तुम्ही तृप्त नाही तोपर्यंत. कोणताही पदार्थ तुम्हाला आवडत असतो, तो पदार्थ तुम्ही कधी खाता? पोटात जागा आहे तोपर्यंत खाता. पोट प्रचंड भरलंय, पोट भरल्यानंतर तुम्हाला आवडणारा पदार्थ खायला दिला तर तुम्ही तो खाणार का? नाही खाणार. पदार्थाची चव ही भुकेवर अवलंबून असते. चव पदार्थाला नसते, चव भुकेला असते. भूक प्रचंड लागली की तुम्हाला काहीही खायला द्या, तुम्ही आवडीनं खाता. आणि पोट भरलेलं असेल तर आवडीचा पदार्थही खावासा वाटत नाही. अगदी त्या पद्धतीनं जो स्वसुखाच्या सहज अशा अपार अशा आनंदानं संपन्न झालेला आहे, ज्याचं अंतःकरण तृप्त झालेलं आहे, असा बाहेरच्या विषयांमध्ये त्या विषयांमधून सुख मिळवावं अशी कोणत्याही प्रकारची अपेक्षा तो करत नाही. सहजे स्वसुखाचे नि अपारे सुरवाडलेनी अंतरे रचिला म्हणून, हे सुख त्याला मिळालंय, या सुखाची त्याने एक रचना केलेली आहे, म्हणून बाहेर पाऊल न घाली. आणि म्हणून तो बाहेर पाऊल टाकत नाही. बाहेर पाऊल टाकत नाही याचा अर्थ तो डोळ्यांनी काही बघत नाही असं नाही.
कानांनी काही ऐकत नाही असं नाही, तोंडाने काही बोलत नाही असं नाही, नाकांनी श्वास घेत नाही असं नाही, तो इंद्रियांद्वारा सगळ्या विषयांना प्रतिसाद देतो. डोळ्यांनी बघतो, कानांनी ऐकतो, तोंडाने बोलतो, नाकांनी श्वास घेतो, सुगंध घेतो. पण यातल्या कोणत्याही क्रियेतून आतून बाहेर पडणारी प्रतिक्रिया तो देत नाही, प्रतिसाद तो देत नाही. तो फक्त असतो, फक्त तटस्थपणे बघतो. मी एक अशी गोष्ट ऐकली की एका हिंदूंच्या संमेलनामध्ये सगळे हिंदू धर्मीय संत एकत्र झाले होते आणि त्यांच्या त्या संमेलनामध्ये गुरु नानकजी गेले. त्यांना कळलं की इकडं संतांचा मेळा जमलेला आहे, सगळे हिंदू धर्मीय संत इथे एकत्र आलेत, आपणही जावं, साधू संतांचं तितकंच दर्शन होईल, या उद्देशानं ते तिथे गेले. पण तिथं जे आयोजक होते त्यांना थोडी शंका आली की हे थोड्या वेगळ्या पोशाखातले दिसत आहेत, वेगळा पोशाख, वेगळी आभूषणं यांनी घातलेली आहेत, ते आपल्या धर्माचे नाहीत, मग यांना आपल्या धर्मात घ्यावं किंवा या संमेलनात सहभागी करून घ्यावं की नाही, अशी एक शंका त्या आयोजकांना आली. आणि त्यांनी सांगितलं की महाराज तुम्ही थोडंसं थांबा, आम्ही जे आमचे मुख्य संत आहेत त्यांना थोडंसं त्यांची परवानगी घेऊन येतो. गुरु नानकजी म्हणाले ठीक आहे. आणि ते आयोजक गेले आज संतांकडे. ते संतही अधिकारी पुरुष होते. त्यांना बातमी मिळाली की असे असे एक गुरु नानकजी आलेत. त्यांना खूप आनंद झाला, एवढा मोठा महान आत्मा महापुरुष आपल्याकडे आलेत. त्यांचा आदरातिथ्य करण्यासाठी त्यांनी एक दुधानं भरलेला एक ग्लास त्या आयोजकांकडून गुरु नानकांकडे पाठवला की हे दूध तुम्ही त्यांना द्या, आधी त्यांचा आदर आतिथ्य करा आणि त्यांची जी इच्छा आहे ती आपण पूर्ण करू. आणि ते तो दुधानं भरलेला ग्लास घेऊन ते आयोजक गुरु नानकांकडे आले. गुरु नानकजींनी ते दूध पिण्याऐवजी त्या दुधावर एक छोटस असं फूल ठेवलं आणि ते दुधावर असं फूल ठेवून ते दूध त्यांनी परत पाठवून दिलं. त्या आयोजकाला नेमकं कळलं नाही की हे काय चाललंय नेमकं. तो माणूस या माणसांना आमंत्रण देतो काय, दुधानं भरलेला ग्लास प्यायला देतो काय, आणि हा माणूस ते दूध पिण्याचं सोडून याच्यावर फूल ठेवून दुधाचा ग्लास परत काय देतो. त्या आयोजकांना म्हटलं मोठ्या लोकांची कामं आहेत, आपण कशाला त्यात आपलं डोकं लावा. आणि त्यांनी तो ग्लास तसाच त्या संतांकडे परत पाठवला. संतांनी ते बघितलं आणि संतांच्या डोळ्यातून अश्रू आले आणि ते संत गुरु नानकांकडे आले आणि त्यांना लोटांगण घातलं. दोघांची भेट झाली. अवस्था एकच, तत्व एकच. आता हे बघून आयोजकाला कळेना की यांचं चाललंय काय नेमकं, कारण दोघं एकमेकांना काहीच बोललेले नाहीत. फक्त एकमेकांना बघितलं, डोळ्यातून अश्रू आले, दोघांनी एकमेकांना लोटांगण घातलं, दोघांनी एकमेकांना आलिंगन दिलं. भाषा तर काहीच नाही, शब्द तर काहीच नाही. जिथं शब्द कमी पडतात तिथं अश्रूंची भाषा सुरू होते. जिथं संवेदना कमी पडतात तिथं रोमांचांची भाषा सुरू होते. त्या आयोजकांना नंतर विचारलं बाजूच्या की नेमकं काय चाललंय, काय नेमकं झालं त्या दूध आणि ते फूल, हे काय नेमकं सांगायचं होतं त्यांना. तर त्या दुसऱ्या साधूने त्यांना सांगितलं की दुधाचा ग्लास भरून देऊन आम्ही हा संदेश गुरु नानकांना पाठवला की एक शांततेचं एक संमेलन आम्ही करतोय. इथं आम्हाला स्थिरता हवी आहे, पावित्र्य हवंय. असा एक सूचक प्रतिकात्मक संदेश त्या दुधाने भरलेल्या ग्लासातून त्यांनी दिला. आणि प्रतिउत्तर म्हणून गुरु नानकांनी त्याच्यावर फूल ठेवून हा त्यांना संदेश दिला की तुमच्या या संमेलनात मी कोणत्याही प्रकारची अस्थिरता निर्माण करणार नाही. माझ्या उपस्थितीनं तुमच्या अस्तित्वाला धक्का तर लागणारच नाही. झालं तर तुमच्या या संमेलनाला सजवून जाऊ आम्ही, असा अर्थ त्या साधूंनी घेतला. त्यांची भेट झाली. ही कथा मी कुठेतरी ऐकली असं मला आठवतंय. अगदी त्या पद्धतीनं या संतांचं जगणं असतं. अंतःकरणातल्या परमोच्च आनंदानं ते इतके स्थिर झालेले असतात की बाहेरच्या जगात ते पाऊलच टाकत नाही.
सगळं ते बघत असूनही बघत नसल्यासारखं त्यांचं जगणं असतं. दुधावर ठेवलेल्या अलगत अशा फुलाप्रमाणे त्यांचं असणं असतं, अलगत असं. त्यांच्या असण्यानं या सगळ्या अस्तित्वाला कोणत्याही प्रकारची बाधा होत नाही, कारण ते या अस्तित्वातल्या कोणत्याही गोष्टीशी तादात्म्य पावत नाहीत. आणि म्हणून रचिला म्हणून बाहिरे पाऊल न घाली, सांगे कुमुळ दळाचेणी ताटे, जो जेविला चंद्र किरणे चोखटे, तो चकोरू काई वाळवंटे चुंबितो असे. माऊलींनी या सिद्धांताला एक दृष्टांताची जोड दिलेली आहे. माऊली म्हणतायत, सांग पाहू, कमळाच्या पाकळीच्या पानावर ज्या चकोराने शुद्ध चंद्रकिरणांचे भोजन केले आहे, तो चकोर वाळवंटात वाळू चिवडीत बसेल का? पुन्हा दुसरा दृष्टांत माऊलीने दिला. पुन्हा चकोर पक्षाचं वर्णन माऊली करतायत. चकोर पक्षी शरद ऋतूतल्या पाण्यातून, पावसातून येणारं जे पाणी आहे तेच पाणी पिणार, दुसरं पाणी ते पित नाहीत. आणि ते पाणी जेव्हा कमळाच्या पानावर पडतं, कारण कमळदळ, कमळाचं पान आपल्यावर पडणाऱ्या पाण्याला किंचितही बाधा पोहोचवत नाही. त्याचा कोणता अंश ते स्वतः घेत नाही, स्वतःचा कोणताही अंश तो पाण्याला देत नाही. म्हणून कमळदळावर पडलेलं पाणी हे शुद्ध पाणी असतं, पवित्र पाणी असतं. त्या पाण्याला कोणत्याही प्रकारची बाधा कमळ करत नाही. आपलं तो त्या पाण्याला काही देत नाही, पाण्याचं तो काही घेत नाही. नाहीतर पाणी कशावरही पडलं तर ज्याच्यावर ते पडेल त्यातलं काहीतरी स्वतःत घेतं आणि स्वतःतला ओलावा तरी किमान त्याला देतं. पण कमळदळ आणि पाण्याचा थेंब यांची जेव्हा भेट होते तेव्हा पाण्याच्या थेंबाकडून कमळदळ काहीही घेत नाही आणि आपल्यातलं काही त्याला देत नाही. त्यानं स्वतःमध्ये एक थर लावलेला असतो, एक आवरण. एक थर त्यानं आपल्या भोवती निर्माण केलेला असतो. अगदी तसं आत्मावस्थेला प्राप्त झालेला, साम्यावस्थेला प्राप्त झालेला पुरुष त्याच्या मनपटलावर एक थर तयार होतो, एक आध्यात्मिक वलय, एक आध्यात्मिक थर त्याच्या सगळ्या अस्तित्वाला व्यापून टाकत असतो. आणि तो थर बाह्य जगातलं काही आत घेत नाही आणि आतलं काही बाहेर जाऊ देत नाही. आतलं बाहेर जाऊ देत नाही याचा अर्थ तो आपल्या अवस्थेचं ज्ञान कुणाला होऊ देत नाही. मी कोण आहे, माझा अधिकार काय आहे, मी कोणत्या अवस्थेला पोहोचलोय याची जाणीव तो शेजाऱ्यालाही होऊ देत नाही. म्हणून साधू अवस्थेला पोहोचलेल्या अनेक पुरुषांच्या पत्नींनाही आपल्या नवऱ्याचा अधिकार कळलेला नाही. अनेक बायकांचा अधिकार नवऱ्यांना कळालेला नाही. म्हणून आपलं ते बाहेर काही जाऊ देत नाहीत आणि बाहेरचं ते आत काही घेत नाही. सॉक्रेटिसची बायको कर्कशा होती, पण सॉक्रेटिस वर तिच्या त्या कर्कश असण्याचा कधी प्रभाव झाला नाही. ग्रीक मधला खूप मोठा विचारवंत ज्याच्यापासून पाश्चात्य तत्वज्ञानाची सुरुवात झाली, प्लेटो सारखा शिष्य ज्यांना लाभला. त्या सॉक्रेटिसची पत्नी सुद्धा अतिशय कर्कश आणि प्रचंड रागीट होती. पण तिच्या रागीट असण्याचा कधी सॉक्रेटिसच्या संयमी, शांत, स्थिर स्वभावावर परिणाम झाला नाही आणि सॉक्रेटिसनं आपल्या स्वभावाचा पत्ताही आपल्या कधी पत्नीला लागू दिला नाही. असं ते एक जगणं त्यांचं असतं. जसं कमळदळ पाण्याला आपलं काही देत नाही, पाण्याचं स्वतः काही घेत नाही. म्हणून चकोर कमळावरचं पाणी पितो, कमळावरच्या असलेल्या पाण्याच्या थेंबाला तो प्राशन करतो. सांगे कुमुद दळाचेणी ताटे, ताटे शब्दाचा अर्थ आहे कमळाच्या पाकळीत. जो जेविला चंद्रकिरणे चोखटे, ज्यानं चंद्रकिरणाला प्राशन केले, चंद्रकिरणांचं जेवण ज्यानं केलंय, तो चकोरू काही वाळवंटे चुंबितो असे. तो चकोर जो इतकी शुद्धता पाळतो, इतकं पावित्र्य पाळतो, ज्याला घाण जमत नाही, ज्याला अशुद्धता जमत नाही, ज्याला मलिनता जमत नाही, तुमचं बिस्लरीचं पाणी सुद्धा तो पिणार नाही, त्याला चकोर पक्षाला शरद ऋतूतल्याच पाण्याच्या थेंबाला प्राशन करायचे असते. एकतर तो वरच्यावर पाणी पिईल किंवा कमळ दळावर पडलेलं पाणी पिईल. तो चकोर वाळवंटामध्ये जाऊन वाळवंटात आपलं तोंड घालेल का?
तो जसं घालणार नाही तसा तो आत्मस्थिर पुरुष बाह्य जगामध्ये आपण आपली कोणतीही भावना गुंतवत नाही. तैसे आत्मसुख उपाईले जयाशी आपणेची फावले तया विषय सहज सांडवले म्हणून काही. अर्थात त्याप्रमाणे उत्तम आत्मसुख ज्याला स्वतःच्याच ठिकाणी प्राप्त झाले त्याचे विषय सहज सुटले हे काय सांगायला पाहिजे. तैसे आत्मसुख उपाईले ज्यानं स्वतःच आत्मसुख शोधलं. आपल्या मध्येच एक अमृताचा झरा आहे. आपण अमृताचे पुत्र आहोत, पण आपण अमृताचे पुत्र आहोत हे विसरलोत म्हणून विषयाची बाधा आपल्याला व्हायला लागली. पण ज्याला आपल्यातलं अमृत सापडलं, जयासी आपण पेची फावले, आपलंच रूप ज्याला प्राप्त झालं, जो आपल्याच स्थितीवर स्थिर झाला, तया विषयो सहज सांडवले म्हणून काही. त्यांच्यापासून विषय आपोआप तुटले जातात, दूर केले जातात. हे वेगळं सांगायला हवं का. एरवी तरी कौतुके विचारोनी पाहे पानिके या विषयाचे नि सुखे झकवती कवन. अर्थात एरवी या विषयाच्या सुखाने कोण फसवले जातात याचा तू कौतुकाने विचार करून पहा. याच्या उलट कोण विषयांच्या सुखामध्ये अडकतं. कुणाला भौतिक जगत महत्वाचं वाटतं. एरवी तरी कौतुके, एरवी जरी विचार केला अर्जुना तरी विचारून पाहे पाविके, शुद्ध विचार केला, तात्विक दृष्ट्या विचार केला तर या विषयाचे नि सुखे झकवती कवन. झकवती म्हणजे फसले जातात. कोण फसतात या विषयांच्या सुखानं त्याचं वर्णन पुढं भगवंत करतायत. भगवंत म्हणतायत येही संस्पर्शजा भोगा दुःख योनय येवते आद्यंतवंतः कौंतेय न ते शुरमते बुधा. अर्थात कारण इंद्रिय व विषय यांच्या संबंधापासून होणारे सर्व भोग दुःखाची बीजेच आहेत. अर्जुना, अशा या अनित्य विषयांमध्ये तत्वज्ञ पुरुष रममाण होत नाहीत. इंद्रिय आणि विषय यांच्या संबंधातून जे काही भोग प्राप्त होतात त्यांच्यामध्ये दुःखच असतं याची जाणीव त्यांना झालेली असते. म्हणून अशा अनित्य विषयांमध्ये तत्वज्ञ पुरुष कधीही रमत नाही. माऊली या श्लोकाचं काय वर्णन करतायत बघा. जी आपण पे नाही देखिले तेची ही इंद्रियार्थी रंजले जैसे रंकू का आळू कैले तुषा ते सेवी. माऊलींनी तोच आशय पुढं क्रमशः ठेवलेला आहे. विषयांमध्ये कोण रमतात असा प्रश्न विचारून त्या विषयाकडून फसले जाणारे, त्या विषयात रमणारे, त्या विषयांच्या संपर्कात येऊन सुखदुःख भोगणारे कोण असतात. माऊली त्यांचं वर्णन करताना म्हणतात बघा. ये रवी या विषयांच्या सुखामध्ये कोण फसले जातात. ज्याप्रमाणे भुकेने व्याकुळ झालेला दरिद्री मनुष्य कोंडा देखील खातो त्याप्रमाणे ज्यांना आत्मसुखाचा अनुभव नाही तेच पुरुष विषय सुखात रंगतात. जी आपण ते नाही देखील, ज्यांनी स्वतःलाच बघितलेलं नाही, ज्यांना मी कोण हेच माहिती नाही. खरं तर तत्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये मीवर खूप चर्चा झालेली आहे. कांटनं, सार्थनं, त्याच्या अगोदर सॉक्रेटिस, प्लेटो, अरिस्टॉटल सारख्या तत्वज्ञांनी प्रचंड चर्चा केली. मी कोण आहे, ह्युमॅनिटी, बीइंग काय आहे, बीइंग असणं काय आहे म्हणजे काय आहे, याची खूप चर्चा झाली. खूप वेगवेगळ्या अंगाने ती चर्चा झाली. भारतीय दर्शनशास्त्रामध्ये ही चर्चा खूप वेगळ्या अंगाने येते. खूप वेगळा दृष्टिकोन भारतीय दर्शनशास्त्रानं मांडलेला आहे. आता यातला कोणता दृष्टिकोन योग्य कोणता अयोग्य हा विषय आपल्याला मांडायचा नाहीये. पण माऊली सांगतात जी आपण पे नाही देखिले, ज्याला मी कोण हेच कळलेलं नाही, ज्याला मी कोण हेच माहिती नाही, ज्यानं मी कोण याचा कधी विचारच केला नाही, ज्यानं त्याची उत्तरं ठरवून टाकलेली आहेत. प्रश्नाची उत्तरं चुकीची असतील तर यात दोष प्रश्नांचा नसतो. दोष त्या प्रश्नांना
चुकीची उत्तरं देऊन तीच उत्तरं बरोबर आहेत अशी मानसिकता ठेवणाऱ्यांचा त्यात दोष असतो. मी कोण आहे याची प्रत्येकाकडे उत्तर आहेत. कोणाला विचारलं तुम्ही कोण, मला थोडी माहिती द्या, मग सांगणार मी डॉक्टर ज्ञानेश्वर भोसले, या कॉलेजला प्राध्यापक आहे, लिखाण करतो, प्रवचन करतो, व्याख्यान देतो, अमका तमका अमका तमका, हे सगळं मी सांगणार. हाच माझा परिचय मी देतो. हाच माझा खरा परिचय आहे का याचा मी कधी विचार करत नाही. त्यामुळे कुणी मला विचारलं तू कोण, की मी हीच उत्तरं देत सुटतो आणि अशा भ्रमात राहतो की हाच मी आहे. पण हाच मी आहे हा माझा भ्रम आहे का हे सत्य आहे, हे वास्तव आहे, याचाच आपण विचार करत नाही. आणि अशा आपल्या असण्याबद्दल अनेक चुकीची उत्तरं आपण तयार करून ठेवलेली आहेत. आणि या चुकीच्या उत्तरामुळं आपण बरोबर उत्तरच विसरलो. अनेकदा चुकीची उत्तरं घोकून घोकून एवढी सवय होते की बरोबर असलेलं उत्तरही लोकांना चुकीचं वाटायला लागतं. थोडं मुद्रित शोधनाच्या क्षेत्रातलं उदाहरण देतो तुम्हाला, आठवलं म्हणून सांगतो. मी मुद्रित शोधनाची कामं बऱ्याच वर्षांपासून करतो मराठीत. दुर्दैवानं मराठीमध्ये अनेक शब्दांच्या बाबतीत असं घडलंय की ते शब्द अनेक जण चुकीच्या पद्धतीने लिहितात आणि ते इतक्या वेळा चुकीच्या पद्धतीने लिहितात की ते चुकीच्या पद्धतीने लिहिलेलं खोडून आम्ही जेव्हा त्याला बरोबर करतो तेव्हा ते लोक सांगतात नाही सर हे असं नका करू. आम्ही त्याला सांगतो नाही हे चुकीचं आहे. मग आम्ही त्यांना नियम सांगतो तेव्हा ते आम्हाला सांगतात नियम तुमच्याकडे ठेवा, कारण तुम्ही नियम सांगतायत त्या लोकांना हे नियम माहिती नाहीत, पटणारही नाहीत. त्यांना सरळ सरळ ते निर्णय घेऊन टाकतील की हे चुकीचं आहे. बरोबरला चुकीचं मानलं जातं का तर चुकीच्या गोष्टीला बरोबर आहे असं मान्यता मिळालेली असते. असं अनेकदा आम्ही अनुभवतो. मी कोण आहे याची चुकीची उत्तरं तुम्ही देऊन ठेवली स्वतःला की मग अशा वेळी मी कोण आहे याचं खरं उत्तरही तुम्हाला पटेल असं व्हायला लागतं. अनेकांच्या बाबतीत असं झालेलं. जी आपण पे नाही देखील, ज्यांनी स्वतःलाच बघितलेलं नाही, ज्यांनी स्वतःला जाणलेलं नाही, तेच ही इंद्रियार्थी रंजले, तेच या इंद्रियांमध्ये भौतिक जगामध्ये रमले. जैसे रंकू का आळू कैले तुषा ते सेवी, ज्याप्रमाणे जो रंक आहे, दरिद्री आहे, गरीब आहे, ज्याला खायला मिळत नाही, तोच एकमेव आळू कैले म्हणजे भुकेने व्याकुळ झाल्यावर तुषा ते सेवी, तोच या विषय सुखामध्ये रमतो, तोच या विषयांचं सेवन करतो. कारण ज्याला प्रचंड भूक लागलेली आहे, ज्याला काहीच खायला मिळालेलं नाही, तो जे मिळेल तो खातो. विषानं युक्त अन्नही तो खाईल का, उपाशी राहून मरण्यापेक्षा विष का होईना खाऊन मरू. तीच लोक या विषयात रमतात ज्यांनी स्वतःला ओळखलेलं नाही असं माऊली म्हणतायत. इथं आपण थांबूयात. राहिलेल्या ओव्यांचं आणि श्लोकांचं निरूपण आपण उद्या करूया. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय.